आपल्यासोबत रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे हे आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंगणी येथे भीम जयंती निघतच नव्हती. मात्र तुमच्या पुढाकाराने स्वातंत्र्याच्या 77व्या वर्षानंतर हिंगणी गावात भीम जयंती निघाली. यावर आपण काय सांगाल? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. हिंगणी गावामध्ये 29 एप्रिल 2024 रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर 77व्या वर्षाच्या नंतर खरं तर भीम जयंती निघाली. हा आम्हा सर्व महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांना एक ऐतिहासिक सोहळा आहे असं मी समजतो. आणि एखाद्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काढण्यास 70 वर्ष लागतात ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये इतके वर्ष लागावेत ही फार मोठी शोकांतिका आहे. परंतु उशिरा का होईना महामानवांची जयंती त्या गावामध्ये आम्हाला साजरी करता आली, याचा आम्ही भाग्य समजतो. हिंगणी येथील बौद्ध बांधवांनी आपला जाहीर सत्कार केला. काय भावना आहेत आपल्या याबद्दल? या जयंती निघाल्याच्या नंतर हिंगणी येथील महिला भगिनींनी माझा काल या ठिकाणी सत्कार केला. खरं तर हा सत्कार माझा नसून या ज्या हिंगणीमधील महिला भगिनी आहेत, ज्या झाशीच्या राणीसारखी आपला पदर आपल्या कमरेला कोचून एक रणरागीसारख्या मैदानात उतरल्या आणि त्यांनी या जयंतीसाठी लढा दिला, माझ्या पाठीशी खंबर उभं राहिल्या. हा सर्व सत्कार आणि सर्व यश त्या हिंगणीतील बौद्ध महिला व पुरुषांचा आहे असं या ठिकाणी मी मानतो. अनेक वेळा आपल्यावर पोलीस केसेस झाल्या, तडीपाराच्या नोटीस काढल्यात. याकडे आपण कसं बघता? 2018 पासून झालेली ही लढाई सुरू होती. 18 असेल, 19 असेल, 20, 21, 22, 23, 24 पण लढाई सुरूच होती. रस्त्यावरती आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक मोर्चे काढले, अनेक उपोषणा केले, जयंतीच्या परवानगी मागितल्या. परंतु या महाराष्ट्रामध्ये असलेलं जातीवादी सरकार, या सरकारने सातत्याने पोलीस प्रशासनाचा वापर करून, जिल्हा प्रशासनाचा वापर करून त्या गावामध्ये भीम जयंती निघू नये यासाठी अतोनात प्रयत्न केले. एवढंच नव्हे तर गावातले असलेले सुवर्ण जातीचे काही लोक हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विरोध करताना पाहताना आम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत. परंतु या सर्वांनी मिळून त्या गावात जयंती निघू नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठाने आमच्या बाजूने निकाल दिला आणि खंडपीठाने जाहीर सांगितलं की हिंगणी गावामध्ये पोलिसांनी परवानगी द्यावी. स्वतः पोलीस बंदोबस्त पुरवून 29 एप्रिल 2024 रोजी त्यांनी या गावातील मिरवणूक काढावी अशा प्रकारची परवानगी त्यांना देण्यासाठी भाग पाडलं. आणि हायकोर्टाच्या दणक्याच्या नंतर पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल खडबडून जागं झालं आणि हायकोर्टाच्या निर्णयाच्या नंतरच हिंगणी गावामध्ये सर्व गावामधून भीम जयंती निघाली. हा आमचा फार मोठा विजय आहे, आनंद आहे. आणि हे करत असताना पोलीस प्रशासनाने हिंगणी येथील बौद्ध बांधव असेल किंवा स्वतः मी एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला सातत्यानं पोलीस केस करून किंवा नोटीस देऊन दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही भीमसैनिक आहोत, पोलीस प्रशासनाच्या कारवाईला घाबरणारे नाहीत, जिल्हा प्रशासनाच्या तडीपारीच्या कारवाईला घाबरणारे नाहीत. आम्ही कोणत्याही तुमच्या दबावाला बळी पडणारे नाहीत. बाबासाहेबांसाठी स्वतःचं रक्त सांडणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. बाबासाहेबांच्या नावासाठी आम्ही जीव देणारे कार्यकर्ते आहोत. म्हणून अशा प्रकारच्या किती पोलीस केसेस शासनाने केल्या, किती जिल्हा प्रशासनाला तडीपाराच्या नोटीस काढल्या, तरी आम्ही मागे हटणार नाही. शेवटी आम्ही जयंती काढलीच. हा आमचा बाबासाहेबांच्या विचाराचा बुलंद आवाज आहे, त्यांचा विजय आहे असं मी मानतो.